Capricorn, hope you all are doing well. मी आहे इंश्रा अँड वेलकम टू माय चॅनल सेराफिक हिलर. आज इथे मी नोव्हेंबरचा मंथ ऑल झोडिएक कसा जाईल याचं रीडिंग करत आहे. सो इथे मी कॅप्रिकॉनसाठी काय एनर्जीज असतील पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये हे बघते. सो इथे मी दोन कार्ड सो पर्सनल लाईफसाठी 5 ऑफ पेंटिकल्सचे कार्ड्स दिसत आहेत आणि प्रोफेशनल लाईफसाठी कॅप्रिकॉनच्या 10 ऑफ कप्स. ओ नाईस. सो इथे कॅप्रिकॉनच्या पर्सनल लाईफसाठी 5 ऑफ पेंटिकल्सची एनर्जी दिसते आणि प्रोफेशनल लाईफसाठी 10 ऑफ कप्सची एनर्जी दिसते. सो 5 ऑफ पेंटिकल्स इथे तुम्ही थोडंसं सॅड डिसअपॉइंटमेंट फील करू शकता. थोडंसं लोनली वाटेल तुम्हाला, कारण इथे तुम्ही बघत असाल की हिने जे क्रॉप्स लावलेत ते थोडेसे झुकलेले दिसत आहेत. सो थोडीशी सॅडवाली एनर्जी आहे आणि इथे लाईटनिंग होताना दिसतीये, पाऊस येताना दिसतो, त्याच्यामुळे ते क्रॉप्स असे वाकलेले दिसतात. सो मला इथे असं वाटतं की पर्सनल लाईफमध्ये कॅप्रिकॉन थोडेसे नोव्हेंबर मंथमध्ये सॅडनेस फील करतील. त्यांच्या अकॉर्डिंग काही प्लॅन्स जाणार नाहीत असं दिसतंय आणि थोडीशी लोनलीनेस जाणवेल त्यांना त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये असं दिसतंय, किंवा एखादं वादळ वगैरे येऊ शकतं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये. सो डोंट वरी कॅप्रिकॉन्स, कारण एनर्जी चेंज होत असतात. सो मी तुम्हाला पुढे गायडन्स देईल काय करायचं, बट पर्सनल लाईफसाठी थोडीशी सॅडवाली एनर्जी आहे तुमच्या नोव्हेंबर मंथसाठी. प्रोफेशनल लाईफ इज ऑल अबाउट 10 ऑफ कप्स. नाईस कॅप्रिकॉन. प्रोफेशनल लाईफमध्येच तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, डिझायर्स सगळ्या फुलफिल होताना दिसतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे एन्जॉय करताना दिसतात, एक हॅपी टाईम एन्जॉय करताना दिसतात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये. इथे तुमचं नेम फेम वाढू शकते, तुमचे करिअरमध्ये एक सेलिब्रेशन होऊ शकते किंवा करिअरमुळे सेलिब्रेशन होऊ शकते. त्याच्यामुळे इथे तुमचे लव्ह वन जमलेले दिसत आहेत आणि एक ऑस्पिशियस टाईम चालू होतो तुमच्या करिअरमध्ये, कारण इथे रेनबो एक हॅपीनेस घेऊन आला आहे. करिअरमध्ये विश फुलफिलमेंट्स होताना दिसते, करिअर हील होताना दिसते, पैसा वाढताना दिसतो, एक तुम्ही इमोशनल हॅपीनेस फील कराल इन करिअर नोव्हेंबर मंथमध्ये. कारण 10 ऑफ कपची एनर्जी खूपच ऑस्पिशियस एनर्जी असते आणि हे करिअरमध्ये आलं म्हणजे खूपच जास्त एक अबंडन्स आणि तुम्ही ग्रोथकडे जाताय. इथे तुम्हाला उंच उंच झाडं दिसतं, करिअर इलेवेट होताना दिसते, ग्रोथ होताना खूप जास्त मोठ्या लेवलची ग्रोथ दिसते, पैसा येताना दिसतोय आणि सगळे फॅमिली मेंबर्स प्राऊड फील करतील तुमच्यासाठी. तुमचा एक रिस्पेक्ट, रिगार्ड वाढताना दिसतो सोसायटीमध्ये. सो नाईस कॅप्रिकॉन. पर्सनल लाईफ थोडीशी सॅड असली तरी प्रोफेशनल लाईफ खूपच जास्त चांगली आहे तुमच्यासाठी. 10 ऑफ कप्सची एनर्जी करिअरमध्ये येणं नॉट अ सिम्पल थिंग. सो पर्सनल लाईफ पण तुमची ठीक होईल, कारण एनर्जी चेंज होत असतात. सो डोंट वरी, तुम्ही आत्ता सध्यासाठी तुमचं करिअर एन्जॉय करा. सो बघूयात काय गायडन्स आहे कॅप्रिकॉनवाल्यांसाठी मोनॉलॉजी डेकमधून पर्सनल लाईफसाठी. सो पर्सनल लाईफमध्ये शो द वर्ल्ड रिअल यू, फुल मून इन एक्वेरियस. ओके. आणि प्रोफेशनल लाईफसाठी द आन्सर्स यू नीड आर कमिंग एक्झॅक्टली. सो पर्सनल लाईफमध्ये शो द वर्ल्ड रिअल यू असं कार्ड आलं आहे. सो पर्सनल लाईफमध्ये शो द वर्ल्ड द रिअल यू, जसं की इथं दिसते 5 ऑफ पेंटिकल्समध्ये तुम्ही लोनली नेसच्या फेजमधून जात आहात. जर काही गोष्टी तुमच्या अकॉर्डिंग होत नसतील तर कॅप्रिकॉनवाल्यांनी थोडंसं डिटॅच व्हायची गरज आहे लोकांपासून आणि डिटॅच होऊन थोडं सेल्फ रिफ्लेक्शन करायची गरज आहे, कारण फुल मून ॲक्वेरियसमध्ये चांगली साईन असते. खूप युनिक टॅलेंट्स असतात ॲक्वेरियस साईनमध्ये. सो जर तुम्हाला लोनली वाटत असेल किंवा तुम्ही ऑलरेडी जर आयसोलेटेड असाल तर बाहेर येऊन तुम्हाला तुमचे टॅलेंट्स दाखवायची गरज आहे, किंवा पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय आहे किंवा तुमचे टॅलेंट्स किंवा तुमचा स्वभाव एक्झॅक्टली कसा आहे. जर काही गोष्टी तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या मनासारख्या होत नसतील आणि तुम्ही त्याच्यामुळे आयसोलेटेड होत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं आयसोलेशनमधून बाहेर येऊन जे सिच्युएशन येते ते तुमच्या टॅलेंटनुसार फेस करायचं ट्राय करायला पाहिजे.
त्याच्याने कदाचित तुमचं लोनलीनेस दूर होईल असं वाटतं. ते सॅडनेसमधून तुम्ही बाहेर याल. कारण ॲक्वेरियस साईनच ही खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप युनिक असते. खूप युनिक असतो स्वभाव त्यांचा. सो असे काही ट्रेट्स तुमच्यातही असतील आणि ते जगाला दाखवायची गरज आहे. आणि ॲक्वेरियस साईन ही ह्युमॅनिटेरियन साईन आहे आणि खूप काइंड हार्टेड असतात ती लोकं. सो हे काही ट्रेट्स तुमच्यातही असू शकतात आणि हे तुम्हाला जगाला दाखवायची गरज आहे. हा मेसेज येतो कॅप्रिकॉनवाल्यांसाठी पर्सनल लाईफमध्ये. सेकंड आहे करिअरमध्ये द अँसर्स यू नीड आर कमिंग. हे इथे दिसतंय 10 ऑफ कप्समध्ये. फुल मून इन जेमिनाय. सो काही जर तुम्हाला करिअरमध्ये जर तुम्हाला काही इश्यूज फेस करत असाल तुम्ही किंवा इश्यूज येत असतील तर बोलून सॉल्व्ह करायचं ट्राय करा तुम्ही. कारण इथे जेमिनाय साईन आहे. जेमिनाय साईन ही कम्युनिकेशनची साईन मानली जाते. सो कम्युनिकेट करा, तुम्हाला तुमचा ॲन्सर लगेच मिळेल. आणि इथं दिसतंच आहे की तुम्हाला करिअरमध्ये जर अपॉर्च्युनिटीज येत नसतील किंवा तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला क्लायंट्स येत नसतील, तर क्लायंट बेस पण तुमचा वाढताना दिसतोय आणि करिअर एक हायटन होताना दिसतोय. सो करिअर रिगार्डिंग जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर त्याचे ॲन्सर्स युनिवर्सकडून येताना दिसत आहेत. फक्त मी एक गाईड करेल की करिअरमध्ये कुठे तुमचा पैसा अडकला असेल किंवा मनी ब्लॉकेजेस असतील किंवा क्लायंट्स कमी येत असतील. सो मला असं वाटतं की थोडंसं कम्युनिकेशनचा यूज करून तुम्ही ते सॉर्ट आउट करू शकता. तुमचा बिझनेस जर ग्रोथ एक्सपांड करायचा असेल तर तुम्ही माउथ पब्लिसिटी करायला ट्राय करा. कारण जेवढं तुम्ही जेमिनाय कम्युनिकेशन कराल तेवढा तुमच्या बिझनेसमध्ये, करिअरमध्ये, फायनान्समध्ये ग्रोथ होताना दिसते. तुमचा एक क्लायंट बेस वाढताना दिसतो. सो कॅप्रिकॉनसाठी हे मेसेज आहे तुमच्यासाठी गायडन्स. लेट्स सी की तुम्हाला काय सरेंडर करावं लागेल नोव्हेंबर मंथमध्ये करिअर अँड प्रोफेशनल लाईफसाठी. सो इथे फर्स्ट कार्ड आहे सरेंडर टू स्पिरिट. प्रोफेशनल लाईफसाठी सरेंडर द ड्रामा. ओके. सो इथे पर्सनल लाईफसाठी मेसेज आहे सरेंडर टू स्पिरिट. वन्स यू हॅव डन एव्हरीथिंग यू कॅन टू अचीव अ गोल, टर्न द सिच्युएशन ओव्हर टू द डिवाइन. एक्झॅक्टली. लेट स्पिरिट वर्क इट्स मॅजिक फॉर यू. सो मला इथे असंच वाटते की जर नोव्हेंबर मंथमध्ये तुम्ही आधीपासूनच आयसोलेशनमध्ये असाल पर्सनल लाईफमुळे, जर तुम्ही सॅड आणि डिसअपॉइंटेड असाल तर तुम्ही त्या आयसोलेशनमधून बाहेर निघून तुमचं जे युनिक नेचर आहे, जे काही असेल ते कॅप्रिकॉनवाल्यांना दाखवायची गरज आहे की, आणि जो तुमचा ऑथेंटिक नेचर आहे कॅप्रिकॉनवाल्यांचा तो जगाला दाखवायची गरज आहे. कारण तुम्ही आयसोलेटेड असल्यामुळे लोकांना कळत पण नसेल कदाचित की तुम्ही एक्झॅक्टली कसे आहात. सो त्या सॅडनेसमधून आणि त्या दुःखातून बाहेर पडून तुम्हाला ॲक्वेरियसची एनर्जी काय असते, मासेस बरोबर कनेक्ट होणार. पब्लिक सोशल प्लॅटफॉर्मवर या, बाहेर पडायला चालू करा आणि स्पिरिटवर सोडून द्या. जेवढे तुम्ही सोडून द्याल, सरेंडर कराल युनिवर्सवर, तेवढं तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटताना दिसतील. कारण ते युनिवर्स तुमच्यासाठी मॅजिक क्रिएट करताना दिसते. सो कॉंग्रॅच्युलेशन्स कॅप्रिकॉन. जर तुम्ही एखाद्या ड्रामामध्ये अडकला असेल पर्सनल लाईफमध्ये तर ते सॉर्ट आउट व्हायचे चान्सेस आहेत. सो इथे तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी मेसेज येतो सरेंडर द ड्रामा. No matter how emotionally charged the situation, remain calm and don't contribute to the drama. Staying centered will help resolve the issue more quickly. सो इथे असंच दिसते की तुम्ही ड्रामाचा भाग होऊ नका, तरच तुमच्याकडे क्लायंट्स वाढायचे शक्यता आहे किंवा करिअरमध्ये हिलिंग दिसते. सो करिअरमध्ये ड्रामा वगैरे चालू असेल तर ड्रामाचा भाग होऊ नका, ड्रामामध्ये पार्टिसिपेट करू नका. जेवढं तुम्ही काम राहाल तेवढी तुमची प्रोफेशनल लाईफ, करिअर, फायनान्स, पैसा, क्लायंट्स वाढताना दिसतोय. करिअर थोडंसं नाही, चांगलंच इव्हॅल्युएट होताना दिसतंय, नेक्स्ट लेवलला जाताना दिसतंय. लोकांना धरून राहा, लोकांबरोबर ड्रामा क्रिएट किंवा फ्रेंड्स, बॉसेस, कलिग्स बरोबर ड्रामा क्रिएट करू नका किंवा त्याचा पार्ट पण बनवू नका. सो कॅप्रिकॉनसाठी आज इथे एवढंच. थँक्यू सो मच कॅप्रिकॉन फॉर कनेक्टिंग विथ मी अँड लव अँड लाईक टू यू. बाय.